आत्ताच पार पडलेला आहे आणि कालच परवा मंत्री समितीची बैठक झाली। महाराष्ट्रातील कारखाने 1 नोव्हेंबरला चालू करायचं ठरलेलं आहे। जास्त झालेला पाऊस, बहुतांशी कारखान्यांची मागणी 15 ऑक्टोबर होती चालू करा म्हणून, पण मंत्री समितीमध्ये 1 नोव्हेंबर दिलाय। उलट चांगलं होते की जेवढे उशिरा आपण सुरू करू तेवढा साखर उतारा वाढतो। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 8-8.5च्या पुढे साखर उतारा जात नाही आणि नेमका जेव्हा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल साखर उतारा जास्त असतो त्यावेळी ऊस संपून चाललाय। मागच्या 4-5 वर्षामध्ये आपण पाहिलं तर 100-110 दिवसाच्या वर महाराष्ट्रातले कारखाने चालत नाहीत। कारखाना किफायतशीर आणि नफ्यामध्ये चालायचा असेल तर 365 दिवसापैकी किमान 160 दिवस कारखाना चालला पाहिजे। पण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा झाली, खाजगी कारखान्यांनी आपल्या क्षमता वाढवून ठेवल्यात। एक नवीन वादळ मागच्या 2 वर्षात आले। एका माणसानं महाराष्ट्रात 17 आणि महाराष्ट्राच्या बाहेर 2, 19 कारखाने 2 वर्षामध्ये घेतले। असं जर सगळ्या ठिकाणी व्हायला लागलं तर उद्या सहकारी कारखानदारी जी नियम पाळते, कामगारांना वेज बोर्ड देते, सभासदांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न करते, या स्पर्धेमध्ये सहकारी कारखानदारी अडचणीत येण्याची शक्यता आहे। सरकार मदत करतो असं खूप दाखवत आहे, पण सरकारकडून 2004 नंतर सहकारी चळवळीला मदत कमी झालेली आहे। 3 वर्षापूर्वी केंद्र सरकारमध्ये वेगळा सहकार विभाग निघाला, वेगळे मंत्री त्याला दिले गेले। 54 कलम करून सहकाराला पुन्हा पुनरुज्जीवित करायचं, पण प्रत्यक्षामध्ये 3 वर्षामध्ये अजून तरी ते झालेलं नाही। सहकाराचं थोडंसं काही लोकांनी वाईट चित्र करून ठेवले, पाहण्याची दृष्टी वाईट केली आणि सरकारही सुरुवातीच्या काळात जे मदत करत होतं तशी मदत आता सरकार करत नाही, उलट फार हात आखडता घेतलाय। दुसऱ्या बाजूला आम्ही 27.5 रुपये टनाला कपाती देतो, म्हणजे सामान्य शेतकरी एकरी जवळजवळ 4 ते 5 हजार रुपये वेगवेगळ्या रूपानं आपल्या कपाती देतो। एका बाजूला मदत करतो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला असे पैसे काढून घ्यायचे। यामध्ये ऊसाचा भाव आपण वाढवू शकेना। गेल्या वर्षी 34